आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होणार असल्याची शक्यता आहे, कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झालीच नाहीये। ही सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे। हस्तक्षेप याचिका दाखल झाल्याने युक्तिवाद झाला नाही। कोर्टाने सगळी कागदपत्र पुन्हा मागवली असून सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये नक्की काय स्थिती आहे याची माहिती मागितलेली आहे। कोर्टाकडून सुनावणीसाठी आता पुन्हा नवीन तारीख दिली गेलेली आहे। ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे निवडणुका या काही रखडता येणार नाहीत। त्याला राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असं सांगण्यात आलं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तुर्तास निकाली निघालेला आहे। त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख या प्रकरणात द्यायला सांगितली आणि आम्ही आता सगळं रेकॉर्ड स्वतःच बघू असं सांगितलं आणि सगळे पेपरबुक सगळ्या याचिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मागून घेतले। आणि आता राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे। साम टीव्हीने सर्वात आधी मुंडेंच्या राजीनाम्याच्या बातमी दाखवल्या होत्या। दरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच साम टीव्हीला मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं होतं। त्यावर आता शिक्कामोर्तब झाला असून अधिवेशन कामकाज सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती। अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मात्र केवळ राजीनामा नको, त्यांना सहआरोपी करा अशी मागणी जरांगेंसह विरोधकांनी केलेली आहे। नुसतं राजीनामा नाही, त्याला 302 मध्ये घेऊन त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। नाटकबाजी नाही करायला पाहिजे, बहाणेबाजी नाही करायला पाहिजे, कोणास तरी लेकराची जाण ठेवायला पाहिजे, नसता जनताला न्याय करावा लागेल। नाही त्याला काढून फेकायला पाहिजे। आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत। त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला। विधिमंडळ परिसरामध्ये उद्धव ठाकरे आता बोलणार आहेत। भास्कर जाधव विरोधी पक्षनेतेपदावर त्यांची वर्णी लागली आहे आणि जाधवांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांची वर्णी लागल्यानंतर उद्धव ठाकरे आता बोलतायत। दोनच ठीक आहे, बघूया। मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालेला आहे। प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्यानिमित्ताने सुद्धा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावरती झालेली आहे। मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा। हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील। रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी भानगडी बाहेर येत आहेत। मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे, कंटाळा आलेला आहे। त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे। एकमेकाच्या व्यथांना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाचे विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत। तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत। स्वतःही मुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्र्यांकडे हे फोटो खूप आधीपासून आले होते आणि ते दाबून ठेवले गेले असं तुम्हाला वाटतंय का? जी समाज माध्यमांवर आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे त्यात तुम्हाला काय तथ्य वाटतं?
आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे, कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत. आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की 2-3 म्हणजे डिसेंबरपासून ही घटना गाजते. राजीनाम्याची मागणी, बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं. मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणते भाष्य करू इच्छित नाही, कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये. जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती, पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही. मात्र नेमकं खरं कारण काय, कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे. तर नेमकं कारण काय, आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आता माणिकराव कोकाटे यांचा नंबर असेल का, तुम्ही आग्रही असणार आहे का? आग्रही होते, पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय, फक्त राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही, हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर खंडणीच्या कारणास्तव हा खून झाला होता आणि आता बघा, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असं समजतंय, तर सहआरोपी करावं का धनंजय मुंडे यांना देखील? तशी मागणी केली. म्हणूनच मी काय म्हटलं की 2-1 महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती, हे आश्चर्यकारक आहे. आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहेत. तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे. आणि नुसता राजीनामा नाही, आणि केवळ एकाच नाही तर बाकी सुद्धा ज्या काही गोष्टी आता कानावर येत आहेत आणि घडतात आणि तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत, सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे. कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे. आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे. नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंड अशी योजना सरकारने आणली. असं म्हणावं या घटनेमुळे सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होतोय. बरं, हा डॅमेज जो आहे तो अजित पवारांचा आहे की महायुतीचा हा संपूर्ण डॅमेज म्हणावा या प्रकरणानंतर? ह्या एकूण जी बदनामी होते ती सरकारची होते, पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची बदनामी होते आहे. आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नये हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत आहे. या महाराष्ट्र के हालात उत्तर प्रदेश या बिहार जैसे हो गए जिस प्रकार से बरं ठीक आहे. नाही पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेत्यासाठी अध्यक्षांकडे भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. अनेक दिवसांपासून केव्हा शिफारस करणार? मला तेच मी बोलायला आलो होतो, पण तुम्ही काय मला बोलूच देत नव्हता. आता तुमच्या समोर मी जो आत्ता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलो आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही. आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावरती दावा केलेला आहे. आणि साहजिकच आहे, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत. इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू. पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल. आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल. तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत, भ्रष्टाचार एक असेल, आता त्यांनी काल परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असला, आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही.
तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे. विरोधी पक्षनेते पदाचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? असा नाही असा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही एकत्रितपणाने पुढे जातो आहोत. बऱ्याच गोष्टी आहेत, जसं काही निवडणुका असतील काही असतील तर पुढे बघू नका. विधान परिषदेमध्ये काँग्रेस आग्रही आहे विरोधी पक्षासाठी. मागणी होती विरोधी पक्ष नेते पदासाठी आणि असं म्हटलं जात होतं की भाजपला ते नाव चालणार होतं. नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे त्यांना बॅकसीटवर बसवलं? भाजपला आधी त्याचं नाव चालणार होतं, आधी मला कळलं असतं बरं झालं असतं. म्हणजे घराणेशाहीला त्यांचा विरोध नाही हे मला कळलं असतं तर बरं झालं असतं. हिंदी में बता दीजिए, जिस प्रकार से महाराष्ट्र में धनंजय मुंडे का मामला आया, संतोष देशमुख का मामला आया, क्या महाराष्ट्र के हालात उत्तर प्रदेश या बिहार जैसे हो रहे हैं? एक जमाना जरूर था, कुछ भी अगर गलत होता तो बिहार और उत्तर प्रदेश का नाम लिया जाता था, लेकिन अब दोनों जगह पर या तीनों जगह पर बीजेपी शासित गवर्नमेंट है. किसके साथ किसकी बराबरी करे? और माना तो यही जाता है कि बिहार की हालत अब काफी सुधर गई है. यूपी में तो बुलडोजर है, बुलडोजर राज चल रहा है, तो बदनाम महाराष्ट्र हो रहा है. और ये जो संस्कृति है और जिस तरीके से घटनाएं घट रही है तो मतलब हो रही है, घट रही है मतलब कोणाला वाटेल की घटतात की काय, म्हणजे घडतायत तो हो रही है. कोणाला वाटेल की घटतात की काय, म्हणजे घडतायत तो हो रही है. तो ये कभी महाराष्ट्र ने नहीं देखा था. जिस प्रकार से धनंजय मुंडे का इस्तीफा अनाउंस, कारण क्या है? क्योंकि मुंडे जी, धनंजय तो बोल रहे कि उनकी प्रकृति तबीयत ठीक नहीं है इसलिए उन्होंने इस्तीफा दिया. अजित पवार बोल रहे कि नहीं नैतिकता का कारण है. तो असलियत क्या है? लेकिन सर जिस तरीके से टाइमिंग है, हाँ बोलिए. जिस तरीके से चार्जशीट सामने आए उसमें जिस क्रूरता की हद सामने आई है, जिस तरीके से हत्या की गई है और जो सब सामने आया है, उसके बाद अभी उनके ऊपर चार्जशीट में वाल्मीकि करार नंबर 1 का आरोपी है जो धनंजय मुंडे की कसम खाई कर भी है ऐसे कहा जाता है, उसमें है. तो वक्त लिया गया क्योंकि ये सारी चीजें पहले ही सरकार तक पहुंची हुई, खुद भी मुख्यमंत्री रहे हैं. ये यही एक सवाल है कि जिस तरीके के सब फोटो और वीडियो कल आ गए बाहर, तो क्या होम डिपार्टमेंट के पास ये जानकारी पहले नहीं आई थी? अगर आई होगी तो क्यों इतने दिन लगाए, इतने दिन क्यों लगाए? और नहीं आई होगी तो क्या अपने होम डिपार्टमेंट की जो सिस्टम है तो वो तो नाकामयाबी उनकी है, नाकामयाबी फिर होम डिपार्टमेंट की है. तो ये सारी बातों का उत्तर गवर्नमेंट को देना होगा. औरंगजेब को लेकर के काफी विवाद हो रहा है. कल अबू आजमी ने बयान दिया कि औरंगजेब जो है वो उसके ऊपर काफी बहस हुई है और हम तो यही मानते हैं और यही चाहते हैं कि जो भी हमारे जो हम जिसको देवता मानते हैं, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, उनके बारे में कोई भी कुछ भी गलत कहें तो उनको शासन होना चाहिए, उनको माफ नहीं करना चाहिए. एक अहम सवाल है, आप हर रोज नहीं बात करते हिंदी में, तो एक सवाल मैं जरूर लूंगा कि कई बार ऐसी चर्चाएं होती हैं, कई बार शिंदे गुट की तरफ से ये कहा जाता है कि आपके विधायक और एमपी जो है उनके संपर्क में है. रिसेंटली आपने एक बैठक भी की थी, तो क्या मातोश्री में एक बैठक की थी अपने तो एमपी मेरे अपने घर की बैठक है, वो सारे विधायक और विधायक तो अभी मेरे साथ ही है. तो क्या इसको लेकर के कितने विधायक जो है, क्या कोई जाने की संभावना है? क्या रिपब्लिक क्या कितने जाने की संभावना? वो मैं उनको यही सलाह देना चाहता हूँ कि अपने वो खुद के विधायक बचा के रखे, क्योंकि जिस तरीके से उनकी हालात इस गवर्नमेंट ने करके रखी है तो वो खुद को संभाले. और बाद में वो जो गाना था ना एक पिक्चर में, सपने में आती है, फिर मेरे विधायक उनके सपने में आएंगे. तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे बोलत होते. मुंडे म्हणाले प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला. फोटो व्हिडिओ समोर येऊनही राजीनामा का नाही असा सवाल यावेळेस उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांचं नाव ठरल्याची माहिती ठाकरेंनी दिलेली आहे. जाधवांच्या नावाची शिफारस केली असून 2.5 वर्षांचा कुठलाही फॉर्म्युला नसल्याचं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिलेलं आहे. यानंतर मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय आणि यावरनं आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मात्र टीका केलेली आहे.
तर धनंजय मुंडेंचा आपण ट्विट पाहतोय. संतोष देशमुखांच्या हत्येचे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झालं. वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. तर नैतिकता नाही तर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचं मुंडेंनी म्हटल्यानंतर आता अंजली दमानिया यांनी मात्र जोरदार ताशेरे ओढलेत. मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत. त्यांच्या सो कॉल्ड सत्सद विवेक बुद्धीला म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी सल्ला दिला. मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होतात तिकडे अधिवेशनात? काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला? अरे तुम्हाला लाज नाही आहे, लाज नाही आहे. म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे. मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचं आहे की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतायत मला बरं नाही आहे म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे जनता, शॉक मध्ये आहेत. तर आपण पाहिलं अजित पवारांनी जरी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं असलं तरीही धनंजय मुंडेंनी वेगळंच कारण दिलेलं आहे. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. मात्र यावरनं अजित पवार गटामध्ये एकवाक्यता नसल्याचंच दिसतंय. पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे. राजीनामा झालेला आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंनी निशाणा साधलेला आहे. मुंडेंचा राजीनामा नसून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं करुणा मुंडेंनी म्हटलंय. 3 महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे, तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए. तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या. हे खोटे नाटे ते तब्येतीचे बहाणे करू नका, माझी हात जोडून विनंती. तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीसही आग्रही असल्याचं आता समजत आहे. मुख्यमंत्र्यांची 3 ते 4 वेळा या संदर्भात अजितदादांशी चर्चा झालेली एक मोठी बातमी समोर आलेली आहे. फडणवीसांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला होता, तर राजीनामा द्या नाहीतर घेऊ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला होता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आग्रही असल्याचं समजतं. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गणेश, फडणवीस सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून राजीनाम्यासाठी आग्रही होते मुंडेंच्या, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच साधारणतः 3 महिन्यापासून खरं तर हे सगळं प्रकरण सुरू होतं आणि यामध्ये खरं तर 3 ते 4 वेळेस स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती की कुठेतरी राजीनामा आहे तो देण्यात यावा. मात्र तरी देखील आहे तो राजीनामा दिला नव्हता. थेट काल ज्यावेळेस सगळे फोटो आले होते त्यानंतरून देखील आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खरं तर ही चर्चा केली होती आणि या चर्चेनंतरून खरं हा राजीनामा आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय. आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये थेट इशारा देखील देण्यात आला होता की ज्या पद्धतीने जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर मी राज्यपालांना स्वतः सांगेल आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची वेळ आहे ती आल्यानंतरून एक वेगळं वातावरण निर्माण होईल असं देखील एक चित्र निर्माण झालं होतं. मात्र वारंवार आहे ते धनंजय मुंडे यांना देखील समजावण्याचा प्रयत्न केला होता की सरकारची प्रतिमा आहे ती मलिन होताना पाहायला मिळते, त्यामुळे तुम्ही राजीनामा देण्यात यावा. मात्र तरी देखील आहे ते धनंजय मुंडे आहे ते कुठेतरी राजीनामा देण्यासाठी तयार नसल्याचं पाहायला मिळत होतं. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जवळपास 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा केली होती. धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर सरपंच हत्या प्रकरण एकूणच मुंडेंना भोवलं असून या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पूर्वीपासूनच आग्रही असल्याचं समजतंय. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चाही केली आणि थेट फडणवीसांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला होता
राजीनामा द्या नाहीतर घेऊ. या सर्व बातम्यांकडे आपले लक्ष असणार आहे. मात्र तुर्तास आपण पाहूयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. नंदुरबारमध्ये केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे केळीचे घड खराब होत आहेत. एकीकडे केळीला चांगला भाव मिळतोय तर दुसरीकडे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. नागपूरच्या कळमना बाजारामध्ये तमिळनाडूहून कैरीची आवक 100 क्विंटलवर पोहोचल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. मागणी अधिक असल्याने 100 ते 150 रुपये किलोचा दर मिळतोय. फेब्रुवारीमध्ये 10 क्विंटल इतकी आवक होते तर 5 ते 6,000 रुपये असे दर होते. त्यानंतर 100 क्विंटल आवक झाल्यावर दरावर परिणाम होत होते आणि 4,000 ते 4,500 रुपयांवर दर आले. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे गृहिणींकडून लिंबांची खरेदी वाढलेली आहे. लिंबाच्या भावामध्ये 10 ते 20% वाढ झाली आहे. लिंबाच्या नगाची विक्री 3 ते 7 रुपये भावाने होते. घाऊक बाजारामध्ये सध्या दररोज 800 ते 1,000 गोणी लिंबांची आवक होती. मागील हंगामापासून जिल्ह्यामध्ये मक्याचं पीक मोठ्या क्षेत्रावर लागवड होऊ लागलेलं आहे. यंदा रब्बीमध्ये 31,000 हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे. त्यामुळे पीक जोमदार असून काही शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी एकरी 45 ते 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवलेलं आहे. गाजराची मागणी वाढत असताना काही भागामध्ये हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गाजराच्या दरात सद्यस्थितीमध्ये तेजी अनुभवली जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे. सध्या गाजराची आवक रोज 150 क्विंटल होत असल्याने बाजारामध्ये 1,000 ते 1,200 असा दर गाजराला मिळतोय. वाशिममध्ये मिरचीवर मावा आणि फुलकिडीसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे मिरचीचं उत्पादन घटतंय. दरम्यान वाढत्या तापमानामुळे या रोगाचा फटका मिरचीला बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. रबी उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाल्याने बाजारामध्ये नवीन कांद्यांची आवक टप्प्याटप्प्याने वाढतेय. नाशकामध्ये फेब्रुवारी अखेरला आवक सुरू झाली. दरम्यान नवीन कांद्याला प्रति क्विंटल 2,100 ते 2,200 रुपये दर मिळतोय. वाशिमच्या ब्रह्मा शेत शिवारामध्ये उन्हाळी तूर बहरली आहे. शेतकऱ्यांनी हंगामी पिकांव्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक 2 एकरवर लागवड केलेली आहे. सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली आहे. तुरीचे दरही सध्या समाधानकारक असून हंगामात योग्य उत्पादन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये रेशीम शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद दिसतो आणि यातूनच राज्यासाठी निर्धारित 4,420 टन कोष उत्पादन उद्दिष्टांपैकी 90% उद्दिष्ट पूर्ती झालेली आहे. दरम्यान राज्यामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 19,214 वर पोहोचलेली आहे. संभाजीनगरच्या घाटनांद्रामध्ये अनेक शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केलेली आहे. सोयाबीन, भुईमुंग या खाद्यतेलाच्या पिकांपाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारामध्ये शेतकरी सूर्यफुलाचे उत्पादन घेण्याकडे वळालेले आहेत. खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने 5 ते 6,000 रुपये क्विंटल भाव त्यांना मिळतोय. कृषीविषयक बातम्यानंतर आता आपण पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट. सरपंच देशमुखांच्या हत्येचे 66 पुरावे आता समोर आलेत. मात्र पोलिसांनी समोर आणलेल्या पुराव्यांमधील एका ओळीमुळे कराड सुटणार की काय अशी शंका व्यक्त होते. दरम्यान आरोपींना हत्या करताना क्रूरतेचा कळस कसा गाठला आणि पोलिसांनी नेमकं काय पळवाट शोधलेली आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. वाल्मिक कराडला पोलीस वाचवतायत. हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल. सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? सरपंच हत्ये प्रकरणाला जसजसे दिवस लुटू लागले तसतसे या हत्या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले.
आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारतानाचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखील उघड झाला। संतोष देशमुखांना मारताना त्यांचे हालहाल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय। हे फोटो आणि व्हिडिओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहे। या 15 फोटोंमध्ये आणि 3 व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे पाहूया। आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसतोय। मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं। देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय। अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली। आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय। देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्क्यानं आणि पाईपनं त्यांना मारहाण केली। या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं फोटो दिसतंय। अमानुष मारहाण करून वाल्मिक कराडच्या गँगनं याच हैवानी कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोकारपंथी या ग्रुपवर शेअरही केले आणि त्याचं व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी या दुष्टांच्या कृष्णकृत्याचा आनंद लुटल्याचं सूत्रांनी सांगितलं। कराड आणि त्याच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करून देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये कराडसाठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपूर्ण चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। पान क्रमांक 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख कसा? पान 37 वर वाल्मिक नंबर 1 वर असल्यास टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले हे वाक्य का? जो कोणी आड येईल त्याला आडवा करा आणि कामाला लागा हा कराडचा आदेश। विष्णू चाटेशी बोलून घ्या असे आदेश वाल्मिकनं दिल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। उद्या कराडनं याच चार्जशीटचा हवाला देत मी कुठे त्यांना मारा असं म्हटल्यास काय करणार? SITनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असला तरी टोळी प्रमुख हा सुदर्शन घुले असल्याचं म्हटलंय। राक्षसी वृत्तीच्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांना अर्धमेल करून त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। तरी देखील पोलीस त्यांच्या टोळी प्रमुखासाठी पळवाटा तयार करत असतील तर खरंच या तपासातून संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।